बाबा भाग 2. थोडं काम राहिलं आहे म्हणून बोलवलं आहे बॉसने. या दोघांना सांभाळल का जरा आज? तुम्हाला त्रास दिला सुट्टीच्या दिवशी, सॉरी. अरे त्यात काय, जा तू, यांना राहू दे आमच्याकडे. अविनाशने आदित्य आणि दीपाला त्यांच्याकडे सोपवलं. चल बेटा, येतो हा मी लवकर. अविनाश दीपाच्या गालाचा पापा घेत म्हणाला आणि धावतच इमारतीच्या गेटबाहेर गेला. चला आज आपण बाहेर जाऊया का फिरायला? भार्गवीने आदित्य आणि दीपाकडे पाहत प्रश्न केला. तसे दोघेही आनंदले. बऱ्याच दिवसांनी ते घर आणि शाळा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेतरी गेले होते. पूर्ण दिवस त्यांनी भार्गवी सोबत फिरण्यात घालवला. संध्याकाळी फिरून फिरून दमलेले आदित्य आणि दीपा घरी आले तरी अजून त्यांचा अविनाश बाबा आला नव्हता. दीपा तर खूप दमली होती, लगेच झोपी गेली. आदित्य मात्र बाहेर उभा होता. भार्गवी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. काय रे, तुला झोप नाही आली अजून? नाही ग ताई, बाबाची वाट बघतो आहे, येईल रे तो. तू दमला असशील ना, चल जरा आराम कर. नको, बाबा येईल आता. ठीक आहे, मी पण थांबते इथे. दोघेही तसेच उभे राहिले आवीची वाट पाहत. थोड्या वेळाने आदित्य बोलला, ताई आज सुट्टीचा दिवस ना, मग बाबा कसा कामाला गेला? अरे त्याचं काम होतं ना म्हणून गेला तो आज. आदित्य लहान वयातच खूप विचार करायला लागला होता. खरे तर अविनाश ऑफिसमधले काम लगेच संपून हॉस्पिटलमध्ये गेलेला. दुपारपासून तो तिकडेच होता. ताई, बाबा कधी झोपत असेल ग? का रे, माझी आई असताना तो आमच्या अगोदर झोपायचा. आता तर त्याला कधी पाहतच नाही झोपलेला. भार्गवीला खूप वाईट वाटलं. तीही त्याला रात्री उशिरापर्यंत असाच बाल्कनीत उभा असलेला पाहायची. झोपतो तो, तुम्ही झोपलात ना की झोपतो तो. चल तू पण झोप आता, भार्गवी म्हणाली. मला ना रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. बाबा सांगतो कधी कधी, त्याला नाही सांगता येत नीट. आई खूप छान सांगते गोष्ट, माझ्या आवडीची. आजीची गोष्ट, ती गावाला गेल्यापासून तिची खूप आठवण येते. कधी येणार माझी आई? ते ऐकून भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू आदित्यच्या हातावर पडले. त्याने वर पाहिलं तर भार्गवी रडत होती. तुला कोणी ओरडलं का ताई? मग कशाला रडतेस? नाही रे, डोळ्यात कचरा गेला जरा, म्हणून डोळ्यातून पाणी आलं. भार्गवी डोळे पुसत म्हणाली. मग माझ्या बाबाच्या डोळ्यात पण सारखा कचरा जात असेल का? त्याच्या डोळ्यातून खूप वेळा पाणी येताना बघितलं आहे मी ना. ते ऐकून भार्गवी गप्प बसली. अविनाश उशिरा आला तोपर्यंत आदित्य जागाच होता. बाबा आलेला पाहून त्याला आनंदच झाला. अविनाश खूप थकलेला वाटत होता. झोपलेल्या दीपाला त्याने उचलून घेतलं. आदित्यचा हात पकडून तो घरी जाऊ लागला. भार्गवीला पाहिल्यावर उगाचच खोटं खोटं हसला. काय झालं आवी? काही नाही ग, जरा दमायला झाला आहे, उद्या बोलूया म्हणत तो आदित्य आणि दीपाला घेऊन निघून गेला. सकाळ सकाळी अविनाश पुन्हा आला आदित्य आणि दीपाला घेऊन भार्गवीकडे. काय रे, आज लवकर? आणि यांना शाळेत न्यायचे आहे की नाही आज? भार्गवी म्हणाली. नाही नको, आज शाळेत नको त्यांना, मी जातो चल, अविनाश जाता जाता म्हणाला. भार्गवी त्याच्या मागून धावत गेली. अविनाश थांब जरा, तसा आवी थांबला. काय झाले? कालपासून टेन्शनमध्ये होतास. अविनाश गप्प. बोल ना, काय झाले? डॉक्टरने 2च दिवस दिले आहेत फक्त ग सुरेखासाठी. अविनाशच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. भार्गवी तशीच उभी राहिली स्तब्ध. कालपासून खूप तब्येत बिघडली आहे, अविनाश सांगत होता. चल मी निघतो, जरा काळजी घे दोघांची. कदाचित आज जमणार नाही यायला मला, म्हणत अविनाश निघाला. जाता जाता मध्येच थांबला. तुझी मदत लागली तर येशील का हॉस्पिटलला जरा? मी कॉल करतो, चल बाय. आणि अविनाश निघून गेला. भार्गवीचं मन लागत नव्हतं आज. अविनाशने सकाळी सांगितल्यापासून आदित्य आणि दीपा तिथेच होते. भार्गवी कधी त्या दोघांकडे बघायची, कधी घड्याळाकडे पाहायची. वेळ जातच नव्हता आज. घड्याळाचा काटा जणू अडकला होता. सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ झाली. अविनाशचा कॉल काही आला नाही. इकडे भार्गवीचं कुटुंब त्याच टेन्शनमध्ये होतं. संध्याकाळी 7ची वेळ, दिवे लागणीचा काळ. भार्गवीच्या आईने देवासमोर दिवा लावला आणि भार्गवीचा मोबाईल वाजला. हॅलो, बोल आवी, येऊ का मी हॉस्पिटलमध्ये? काही मदत हवी आहे का तिकडे? अविनाश शांत, थोड्या वेळानं बोलला. हो, मदत हवी आहे जरा, मीही खूप थकलो आहे. मग मी येते तिथे लगेच, तू नको, काका काकूला पाठव, तो आदी आणि दीपासोबत राहा. बरं, सुरेखा कशी आहे? काहीच उत्तर नाही आवीचं. भार्गवी, तुझी वहिनी गेली सोडून, आवी शांत आवाजात म्हणाला.
भार्गवीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मला तुमच्याशिवाय कोणीच नाही, म्हणून तिची शेवटची कार्य करण्यासाठी काका काकूला पाठविते, असं म्हणून आवीने कॉल कट केला. एव्हाना काका काकूला कळलं होतं. तेही रडतच गेले हॉस्पिटलला. आदित्य आणि दीपाला कळेना नक्की काय झालंय ते. भार्गवीताई का रडते आहे ते. आदित्य दीपा सोबत होता. अगं, आपल्या डोळ्यात कचरा गेला की आपण रडायला लागतो. आदित्यने दीपाला माहिती पुरवली. सगळी कार्य करून अविनाश, भार्गवीचे आई वडील रात्री उशिरा आले. पुन्हा आदित्य जागाच होता. अविनाशला पाहिलं तसा धावत जाऊन त्याने मिठी मारली त्याला. त्याला कुठे माहीत होतं की शेवटची कार्य करून आलेल्या व्यक्तीला शिवायचं नसतं. नाहीतरी त्याचा बाबा होता त्याच्यासाठी आता. भार्गवी तर बाहेरच आली नाही. नेहमीप्रमाणे आवी आदित्य आणि दीपाला घरी घेऊन गेला आणि त्यांना झोपवलं. आंघोळ केली आणि त्याने झोपण्याचा प्रयत्न केला, पण आज त्याला झोप लागणार नव्हती. तो बाहेर येऊन उभा राहिला. थोड्या वेळाने भार्गवी बाजूला येऊन उभी राहिली. तसे दोघे उभे होते शांत. अविनाश वर आभाळात असलेल्या अर्धचंद्राला पाहत होता. भार्गवी म्हणाली, आदित्य आणि दीपाला काय सांगणार आहेस आता. निदान शेवटचं दर्शन तरी त्यांना द्यायला पाहिजे होतंस. अविनाशने निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. एवढ्या लहान वयात त्यांना एवढा मोठा धक्का मला द्यायचा नव्हता. त्यांच्यासाठी त्यांची आई गोष्टीतल्या आजीकडे गेली आहे. तिला गावालाच राहू दे. त्यांना कधीतरी सांगायला हवं ना. त्यांना ते हळूहळू कळलं तर बरं होईल. काय ना, वेळ हे उत्तम औषध असतं. अशा गोष्टी हळूहळू कळल्या की जास्त त्रास होत नाही मनाला. आणि अजून त्यांना खूप आयुष्य पाहायचं आहे. एवढे दिवस आईशिवाय राहिले, पुढेही राहतील. आणि त्यांचा बाबा आहे त्यांच्यासाठी. आणि तू विसरू शकशील सुरेखाला. तुझंही आयुष्य आहे अजून पुढे. त्यावर अविनाश शांत झाला जरा. भार्गवी, आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या लोकल ट्रेनसारखं असतं. आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा आपल्यासोबत आपले आई वडील असतात. तसंच ट्रेनमध्ये सुरुवातीला मोजकेच प्रवासी असतात. जसजसा प्रवास पुढे वाढत राहतो तसे ट्रेनमध्ये नवीन प्रवासी येत राहतात. काही चांगले असतात, आपले मित्र बनतात, सखी बनतात, नातेवाईक बनतात. ते कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचं स्टेशन आलं की उतरावंच लागतं. सुरेखाचा प्रवास इतकाच होता माझ्यासोबत. तिचं स्टेशन आलं, ती गेली उतरून. माझा प्रवास चालू आहे अजून. निदान आदित्य आणि दीपासाठी तरी. मग कोणी काही बोलले नाही. अविनाश पुढे म्हणाला, चल, उद्या लवकर जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तो बोलता बोलता थांबला. विसरलोच, मी ऑफिसमध्ये खूप दिवसांनी लवकर जाईन. कोणी नाही, निदान बॉस तरी खुश होईल ना मला लवकर बघून. अविनाश झोपायला गेला. काय होईल पुढे, आवी आणि त्याच्या मुलांचं पाहू पुढील भागात. पाहायला विसरू नका. बाबा भाग 3. धन्यवाद.